खोपोलीतील 3 बांगलादेशी व त्यांना आश्रय देणारी एक महिला अशा 4 महिलांना अटक करण्यात आली आहे। 10 दिवसांपूर्वी या 3 महिला खारघरहून खोपोलीत पटेल नगर मिल ठाकूरवाडी येथे राहायला आल्या होत्या। गुप्त माहिती आधारे खोपोली पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन केले तेव्हा प्रथम या 3 महिला जाळ्यात सापडल्या। सलीना सलीम शेख, नजमा सलमान फकीर, पॉपी सलीम शेख अशी या 3 बांगलादेशी महिलांची नावे असून त्या जामरील डांगा, कालिया ठाणा, जिला नारियल बांगलादेशच्या असल्याची त्यांनी कबुली दिली आहे। पोलिसांना त्यांच्याकडे कोणताही व्हिसा, पासपोर्ट वगैरे काहीही मिळून आले नाही, म्हणून त्यांना अटक केली। तर त्या तिघींना आश्रय देणारी मिळ कातकरवाडी येथील मरुफा अजहर कुरेशी महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून तीही बांगलादेशी असल्याचा पोलिसांना संशय आहे। गेली बरेच दिवसापासून बांगलादेशींच्या विरुद्ध अनधिकृतरित्या जे भारतात आणि महाराष्ट्रात जे राहत आहेत त्याच्याबद्दल सर्च ऑपरेशन चालू आहे। त्या सर्च ऑपरेशनमध्ये वरिष्ठांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे काल आम्हाला 15 तारखेला एक माहिती अशी मिळाली की मिळगाव आदिवासीवाडी या ठिकाणी 3 महिला, बांगलादेशी 3 महिला राहतात अशी माहिती मिळाली। त्याप्रमाणे मग आम्ही एक टीम तयार केली। ती टीम आम्ही मिळगाव आदिवासीवाडीवर पाठवली। ज्याप्रमाणे माहिती मिळाली त्या ठिकाणी आम्ही त्या रूम सर्च केली। त्या रूममध्ये प्रथम त्यांनी रूममध्ये येण्यास थोडासा अटकाव केला, परंतु त्यांच्याशी बोलून दरवाजा उघडून आतमध्ये आम्ही बघितलं असं 3 महिला आम्हाला तिथं मिळून आल्या। त्या 3 महिला अजून एक ज्या 3 महिलांना राहण्यासाठी जे आश्रय देत होती ती अशी महिला, अशा 4 महिला आम्हाला त्या ठिकाणी भेटल्या। परंतु आम्ही त्या चौघींच्याकडे आम्ही चौकशी केली असता 3 महिला ही प्रथम आम्हाला असं लक्षात आलं की 3 महिला ह्या बांगलादेशी आहेत आणि त्या 3 महिलांच्यावर आम्ही प्रथम कारवाई केली। त्या तिन्ही महिला पेरोली, पोस्ट कालिया, जिला जाशोर, बांगलादेश या ठिकाणच्या आहेत। ह्या बरेच वर्षापासून या नवी मुंबईत खारघर या ठिकाणी राहत होत्या। त्या सध्या 10 ते 12 दिवसापूर्वी त्या खोपोलीत आल्या। जशा आल्या तशी आम्हाला माहिती मिळाली आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना अटक केलेली आहे। त्यांना 4 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि ज्या महिलेनं मुरफा आझाद कुरेशी, मिळगाव आदिवासीवाडी या ठिकाणी तिनं त्या तिघींना आश्रय दिला होता, तिलाही आम्ही काल अरेस्ट केलेला आहे। तिच्याकडे आम्ही चौकशी चालू आहे। तीही बांगलादेशी असण्याचे आमचा दाट संशय असल्याने तिला अटक करून आम्ही आश्रय देत असल्यामुळे तिला आम्ही अटक केलेली आहे। आज तिला मी पोलीस रिमांडसाठी हजर करणार आहोत। अशा एकंदरीत 4 महिला अरेस्ट केलेल्या असून त्या संदर्भात आम्ही खोपोली पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध संबंधित कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे।